तर आता आम्ही नवरीसाठी सरप्राईज चूज केले. क्या बात कर रहे? तर बघा इथं आज हळदीचा मंडप टाकणार आहे. कानाच्या आगवणारी पाईप लावला. ए होळी चालू आहे यांची. स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. सकाळचे किती 5:30 वाजले असते. काही सकाळी आपला मळी काढायली आहे. आजीची काढली आता आप्पाची भारी. का बरं काढते तर लग्न असल्यावर काढते. होय. काय लावलंय त्याला हाताला? ज्वारीचं पीठ. काल आप्पा कोट मध्ये लय छान दिसालते. ही माझी कालची मेहंदी, ही हाताची. आणि मी त्या एडिटिंग करत होतो. इथंच कुत्र झोपलंय. मोनी थंडी वाजायली त्याला. मी अंगावर घेऊन बसलेलो. अर्थ त्याच्या अंगावर होता. झोपा तुम्ही झोपा. मी कधी भूताला साक्षात बघितले का? मी बघितले. तेव्हा समोरच बसली येड्यासारखं. मला आले तरी इथं पण ब्लाऊजच आहे काम. तर आता वाजले 6:15. रात्रीला झोप येईल होती, रात्री नाही केलं. सकाळी उठून 4 वाजता केलं. आता बघू मेहंदी वाळली का? रात्री एवढा कलर दिसत नव्हता, आता बरोबर दिसायला आहे. आज पुरणपोळे येतं जेवायला, जे बनवायला दोन्ही पण. आजीच्या बहिणी आहे इथं वाटते, मला पण नाही माहिती एवढं. बहिणी आहे इथं वाटते. तर बघा इथं आज हळदीचा मंडप टाकणार आहे. इथं आले तर इथं हळदी इथं. आणि काल बघितलं तिथं लग्न आहे. ते गाव आमचं एकदम शांत. शाळा जिल्हा परिषद गावाच्या समोरच. कुठून पाणी येईल? पैसे फुटली गे. तेव्हा लग्नाचा मंडप. तर मी आणि काना आता घराच्या महाग आलो. वरतून पाईप घेऊन आलो. ही टाकी भरायचे. झाले पाणी. ते काय तर जेवायला बनवणार वाट. हेळायला बसलाय. शाळा गाळ आहे खालती. शिकवणार तुम्हाला पाण्यात का टाकीमध्ये कसं जायचं दाखव रे. वरतून व्हाईट शर्ट घातलंय. नीट धुर नीट. आता मध्येच हिरवी भाजी करून खाणार आहे. सागर काय म्हणायलाय? बनेल काय बनेल ना पूस. तुझी चड्डी म्हणाले तुझी माझी नका तुझीच काढतो. बाहेर येऊन कुठलं घेऊ आता? कानाच्या आगवणारी पाईप लावला. होळी चालू आहे यांची. राहू दे रे, राहू दे भास्कर. हा गेले ते. अगोदर केला नव्हताच काय सकाळी. काना निघलाय आता बाहेर आणि सुकला पण लगेच. फक्त एवढा आहे, पॅन्ट सगळी वल्ली झाली आहे. बनेल झाले वल्ल. बरं झालं शेट नव्हतं अंगात. आणि इथं पाणी भरायला हे भांडे ते आहे, कारण की जेवणाचं इथं असतंय. बघा मी दाखवतो इथून कुठं आहे. तेव्हा तिथं मंडप आणि इथं जेवणाचं आहे. दरवेळेस असंच असतं. फक्त यावेळेस असं आहे की आपला मंडप मोठा आहे. फक्त दरवेळेस पेक्षा. दररोज म्हणजे दुसऱ्यांचे असतात ना, त्यांच्यापेक्षा आपला मोठा मंडप आहे. तर पूर्ण गावासाठी 3 टाक आहेत. तेव्हा ती एक, ही एक आणि ही एक. आणि वरती जाऊन बसले. हे पडशील तिथून. गावातल्या माणसांना काय वाटत नाही एवढं. तर बघा असा दिसायला मंडप. वरतून लाल, परत व्हाईट. आणि इथं होणार आहे रात्री हळद. रात्रीचे पण शूट माझ्याकडेच आहे. वा फर्स्ट टाइम करायला काय एक्सपिरियन्स नाही. फर्स्ट टाइम होतं सगळं. आणि मी चेंज केलं. टी-शर्ट घातलं, शर्ट घातलं. आता नवरदेवाची तयारी. एकदम हँडसम दिसायला आहे. आमचा मामा आणि हे आंटी मामी. पुढची रिप्लेसमेंट झाली. आता सोफा आणलाय. लय घाई होईल. पाऊस जर आला ना काय नाही, सगळ्यांचे वांदे लागतील. मी पहिल्यांदा बघायला अरेंजमेंटला केक असतंय. पहिल्यांदा केक बघायला अरेंजमेंटला. ह्याचा बर्थडेच केलाय कधी माहितीये का? केकच भेटला लय नालाय का. काकी दिसतात हे रील स्टार आहेत. रील बनवतात इंस्टावर. आला केक आला. हॅपी बर्थडे टू यू. ओपनिंग करा बघू ते जरा. गरमी कसली इथं. आणि आईस केक आणलाय वरतून. ते उघडला. ब्युटिफुल व्हाईट आहे. आता काढा बाहेर बघू ते जरा. वाव 2 मजली. किती छान आहे. नामदेव आणि नवरीचं नाव. हात काढा. प्रतीक्षा. लय फनी माणसं आहेत.
केक कुठं चालला, केक कुठं चालला, केक कुठं चालला, केक कुठं चालला, गेला केक, गेला गेला, येत नाही आपल्याकडे. चला झाला कार्यक्रम. आम्हाला पण येऊ द्या, आम्हाला पण येऊ द्या. सगळे वेटिंग साठी आहेत. येत नाही आपल्याला. गेले कोण? सागरला तेवढं थांबा, आम्हाला पण येऊ द्या. तर आता आम्ही घरी आलो आणि आम्ही जाताना माणूस वृद्धी होते, लय तयार झाले. कुठं येतात ते शोधायला आम्ही. तर असं वाटत लग्नच आहे आज काही की. बघू आपण कुठं येत. अरे 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 किती काय श्रुती किती तयार झालतीस? कपडे बदलले काय खराय कपडे बदलले तयार बसले त्यांना नेलंच नाही. हळदीचा मंडप आहे, परत तिथं काय बांधायलेत की रात्री कळालं आपल्याला. घरात राडा दाखवतो, किती जण आहेत दाखवतो. इथं तर 2-3 जण आहेत. इकडं बघा, सगळे भरलेलेच आहेत. कुठं जाऊ कळणार झालं, नुसतं बाया बाया येतात. माणसं तर दिसत नाही, तर जास्त बाया दिसतात. पाळ्या घर फोडलं का? घर फोडलं काय? घरी हाड नाकडा. आणि एक स्पेशल त्या रूम मध्ये आहे मामी, पण ते दाखवू शकत नाही कारण की हळदीला अरे ते तुम्हाला तिथं दिसल. डान्स करून दाखव बरं, एखादा डान्स करून दाखव. आहे तुझ्यानंतर लय येड आहे. तर आता आम्ही नवरीसाठी सरप्राईज चूज केले. उद्याच्याला रिव्हील होणार आहे. आज आम्ही फक्त पॅक केले, मधून काहीतरी आहे ते उद्या कळलं. पहिले तर तिथं करणार होतं, पण तिथं जागा नाही म्हणून इथं केलेले. मोठा आहे. इकडं बघा हळदीच्या मंडप पण झालाय, एकदम चांगला झाला. याच्यामध्ये अजून डिझाईन इथे. परत ते पॉन्ड आहे, याच्यात बसवणार वाटतंय, पण याच्यात कसं बसणार आहे तर मग तेच कळत नाही. तर 2 आहेत बघा, 2 आहेत. याच्यात पाणी भरायचं आणि ते काय ते असं. चला शंभूकडे जाऊन येऊ. शंभू सकाळपासून इथं बांधलेला आहे. य हे त्याला वाटलं सोडायले त्याचं. चला मॅडम, जर आता रील ते शूट करतो आणि ते उद्या किंवा 2-3 दिवसांनी येईन, कारण की मला पण काम पडले. 2 रील आहेत, एक मेहंदीची आहे, एक हळदीची आहे आणि ब्लॉग असतात दररोजचे. एवढं काम पडलंय. फर्स्ट टाइम माझा बूट आलेला आहे फायनली. आजच आलाय, मग असेच आम्ही ओपनिंग करून बघितलं एकदा तरी. 8 नंबरचा. त्याच्यात इंक आहे. इंक कुठून लागली? काढलेला काय त्या माणसानं? मोठं वाटायला नाही पडली बिलाची. लग्नाला हेच घालणार कपड्यांवर, खालती, कपड्यांच्या खालती. आणि खाली तयारी. हळदीचा कार्यक्रम सुरू झालाय. माऊली बसलाय त्यांच्यासोबत. माऊली कसा बसलाय? फोटोग्राफर, मी व्हिडिओग्राफर. काय हळदच आहे ना नक्की. नवरा नवरी एकमेकांच्या अंगावर टाकायला येतं. नवरदेवाचं झालंय, नवरीचं आता चालू. आणि जर समजा साऊंड जर लावले ना, आमचा आवाजच येत नाही, म्हणून मी फक्त क्लिप दाखवू शकतो. तेव्हा बोललं नाही की तेवढचा आला साऊंड. बिना माईकचा आवाज. तेव्हा रियालिटी. मला वाटलं तेच नाही. तर आता सगळा कार्यक्रम झालेला आहे. सॉरी जास्त शूट नाही करू शकलो. तर काय तर शंभूला आता मी सोडले मोकळं सकाळपासून. तर चला माझ्यासाठी एवढं तरी अजून 1 वाजले आणि मी आता एडिट करून झोपणार आहे. काय माहिती किती वाजलेला, परत सकाळी लवकर उठायचं. चला माझ्यासाठी एवढं व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. उद्या लग्न आहे.